अभी जस्ट लास्ट वाला ब्लॉग गाइस रेंडर हो रहा है. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. अभी गाइस वेलकम टू आवर नेक्स्ट डे आफ्टर गणेश विसर्जन. अभी बजे सुबह के 7:45. अभी हम जा रहे हैं जिम को. चलो guys, तो लास्ट वाला ब्लॉग है ना, मैंने अभी एडिट किया और फिर यस. तर गाइस चला जाऊया जिमला. अपना जिम अभी हो चुका है. अभी अपने को जाना है उधर संडे बाजार में. अपन गए थे पिछले बार उधर, तो चलो. तुम्ही पाहू शकता आपले बाप्पाचं अजून नाही झालं विसर्जन. फुल आज दिसत नाही तिने, पण ते आहे ना बघा बघा दिसतं ते अजून होते. म्हणजे शाडू माती दिसते. आता त्याचा रंग निघतोय. हेडवाला पार्ट झाला आहे ब्रेक, अजून बॉडी नहीं ब्रेक झाली. सो गाइस अभी हो रही है शाम की बज रही है 4:30. और आज का दिन बहुत ज़रा स्लो जा रहा है. ऐसा लग रहा है कि टाइम ही नहीं पास हो रहा. पर ना गणपति में इतने फास्ट निकलते हैं, एक्चुअली बहुत फास्ट जा रहे थे दिन, और अभी टाइम ही नहीं जा रहा. तो यार मालूम नहीं क्या हो रहा है. बट अभी मैं थोड़ा सा पढ़ रहा था कुछ, तो मतलब पढ़ाई नहीं कर रहा था, थोड़ा रिसर्च कर रहा था. तो या अभी क्या बोलो, अभी यही अपडेट है. सो ऐसा अगर व्लॉगिंग होता रहा तो फिर हो गया. गाइस मैं ऐसा सोच रहा हूँ कि मैं कुकिंग चालू करूँ. अभी घर पे हूँ तो थोड़े दिन कुकिंग कर सकता हूँ. तो व्लॉग्स में भी डालूंगा मैं थोड़ा थोड़ा, मतलब जितना आएगा उतना डालूंगा. अगर नहीं आया तो फिर रहने दो. पर सच में मेरे को लग रहा है हो सकता है क्या मैं कुकिंग कर सकता. मेरे को लगता है मैं कर सकता हूँ कुकिंग. मेरे को आता है, पर मैं जितना खा पाऊँ उतना ही आता है. मतलब ऐसा नहीं क्या बहुत ज़्यादा कॉम्प्लिकेशंस नहीं आते मेरे को. मेरे को मालूम है क्या क्या डालना है, पर किस स्टेज पे क्या डालना है वो नहीं पता मेरे को. सो गाइज इसके बाद मैं गया जो गणपति का जो अपन ने डेकोरेशन किया था उसको निकालने के लिए, क्योंकि उसको भी ज़्यादा दिन तक नहीं रखना चाहिए ऐसे खाली. तो अभी आप इंजॉय करो टाइम लैप्स थोड़ा सा बड़ा है तो देखो, तो आपको भी फील आएगा. देखो हे गाईज बघा आमचं डेकोरेशन काढल्यावरती असं वाटते. हे म्हणजे अजून काढायचं आहे. आत्ताच असं वाटतं क्लिअर झालं सगळं. तर गाईज तुम्ही बघू शकता एवढं सगळं क्लिअर झालेलं आहे. थोडंसं माझी फोनची चार्जिंग संपली त्यामुळे फोन स्विच ऑफ झाला, पण ती पहिलं टाईम लॅप्स सेव्ह झाले.
तर मग या आता बघा पूर्ण संपलंय. मला थोड्या वेळाने अजून देतो थोडं काहीच मी थोडं झाडतो आणि मग तुम्हाला भेटतो. तो सगळं साफ झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवू का रिव्हिलिंग 3 2 1. ओ भाई गाईज एकदम वेगळं वाटतं माहिती का. मला तर फीलच नाही होती आमचं घर आहे. काय माहिती असं अचानक असं वाटतं खूपच जागा झाली. म्हणजे काही ह्यावेळेस आहे ना थोडं जास्त मोठं गेलं तर आम्ही असं वाटते डायरेक्ट हॉलच इकडं आलं आहे. इकडंच होतं आधीपासून असं वाटते जागा वाढली आहे पण म्हणजे ॲक्च्युली थोडं आहे. तर मग चला गाईज जेवण करून मग झोपूया. सो गाईज आजचा व्लॉग इथं एंड करूया. आज आम्ही इथे डेकोरेशन काढलं. त्याला आम्हाला ॲक्च्युली 2 तास गेले. आम्हाला त्याला 2 तास गेले पण या फास्ट काढलं. पण गाईज बघा मला एक मोटिवेशनल लाईन सांगतो मी की गाईज म्हणजे आम्हाला 2 तास लागले आणि म्हणजे बघा गाईज जी गोष्ट आम्हाला बनवायला आठवडा गेला म्हणजे ऑलमोस्ट 5-6 दिवस आम्ही प्लॅनिंग करत होतो. त्यातले 4 दिवस ते फ्रेम बनवायला लागले. फ्रेम बनवून मग त्याला जे डेकोरेशनचे करून सगळं करून एवढं मेहनत केली तर त्याला फक्त आम्ही 2 तासात काढलं. म्हणजे बघा गाईज तुम्हाला लाईफमध्ये ग्रो व्हायला खूप मेहनत लागते पण ग्रोवरून खाली यायला वेळ नाही लागत. जसं तुम्हाला काहीच हिल वरती चढताना म्हणजे आपण डोंगरावरती चढताना कसं रोड चढताना आपल्याला फुल पॉवर द्यायला लागते तेव्हा आपण चढतो. आपली गाडी चढते. जेव्हा आपण खाली उतरतो आपल्याला तेव्हा रेससुद्धा द्यायला नाही लागत. आपलं फक्त कंट्रोल करायचं असतं. म्हणजे तेच यायचं हे होतं मंडे मोटिवेशन. कारण की तुम्ही हा व्लॉग बघणार आहे मंडेला आणि आज आहे संडे. तर ह्या मोटिवेशनसोबत ब्लॉग एंड करूया. आता दर संडेला मी एक मोटिवेशनल लाईन देणार. आणि मी रिअलाईज केलं मी खूप दिवसांनी असा माझा हात कॅमेरावरती ठेवला जी तुम्ही मंडेला बघणार. तर या गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि उद्या किंवा नाही म्हणजे नॉट एक्झॅक्टली उद्या पण उद्या किंवा परवा आम्ही चाललो कुठेतरी तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि म्हणजे काहीतरी शॉपिंग करायला कारण की काहीतरी इव्हेंट येतो आहे नेक्स्ट 10 सप्टेंबरला. तर मी तुम्हाला सांगतो ते जेव्हा आम्ही जाईल शॉपिंगला तेव्हाच. आणि अजून एक आपण एक पब्लिक चॅलेंज करणार आहे. म्हणजे चॅलेंज नाही आहे ॲक्च्युली एक टेस्टिंग करायची मला. ते मी एक रील बघितली त्याच्याशी रिलेटेड ती रील आहे. ते जे कॉन्सेप्ट आहे जे मी टाकतो आहे तर भारी येते भारी आयडिया आहे. तर बाय गाईज आजसाठी नाही. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए गुड बाय.